आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वर बघ बिट्टी. सावकाश सावकाश सावकाश. वर बघ ना, वर बघ बाळा, वर बघ, वर बघ, वर बघ, खाली नको, वर बघ. अगं हळू. गौरी थंड प्यायलीस का ते? नाही गौरीजी, बर्फ नाहीये त्यात. आई जा, तुम्हाला काही झालं नाहीये. जा जा बरं. गौरीजी तुम्ही काळजी नका करू, मी आहे तिच्या सोबत. बरं बरं. आई तू जा. हा बोला सर, काय पाहिजे? तू काय खाणार बाळा? पावभाजी. 2 पावभाजी. ठीक. अगं एकटीला जाणार आहे का तुला पावभाजी? त्यापेक्षा ना तू माझ्यातली खा, तुला नाही संपणार आहे ती. गौरीजी तुम्ही किती काळजी करताय, मी आहे तिच्या सोबत, नका काळजी करू. किशोर तिथे वाट बघतोय, तुम्ही जा. सॉरी. हा नाही ठीक आहे, तुम्ही बसा ना. तर मी सांगत होतो, मी साधारण 9 वाजता घरातून निघतो आणि 7 वाजेपर्यंत घरी पोहोचतो. त्यामुळे मला कधी उशीर होत नाही. ऑफिसवरून निघालो की सरळ घरीच येतो. बाहेर इकडे तिकडे टाइमपास बिलकुल करत नाही. अरे वा, मग दुसरं माग. गौरीजी तुम्ही काय झालं? नाही ते बिट्टीला कमी तिखट लागतं ना, तेच सांगायला आले. गौरीजी तुम्ही नका काळजी करू. जर तिखट पावभाजी आली नाही तर मी नाही खाणार. जा तू आता. सॉरी. हा ठीक आहे, बसा तुम्ही. तुम्हाला सिनेमा पाहायला आवडतो का? आवडतो नाही आवडतो असं असं काही नाहीये. म्हणजे हो, मला सिनेमा पाहायला फार आवडतो हा. आणि खायलाही प्रचंड आवडतं. मी खूप फूडी आहे. तुम्ही मगाशी म्हणालात ना की तुम्हाला स्वयंपाक करायला फार आवडतं, ते ऐकून मी खूप खुश झालो. बरं, तुम्हाला काय काय बनवायला आवडतं? अरे बापरे, ते बिट्टीला पावाचे तुकडे करून द्यायला लागतात ना, विसरलेच मी. रुद्र सरांना माहिती नसेल, मी आलेच. हा बिट्टी खाशील ना? गौरीजी काय झालं, पावभाजी खायची? नाही ते बिट्टीला पावाचे तुकडे करून द्यावे लागतात ना, म्हणून. तिने मला आधीच सांगितले तिला पावाचे तुकडे करून द्यावे लागतात. तुम्ही काय एवढी काळजी करताय? ए आई तू का सारखी इकडे येतेस? तू जा ना, आम्ही खातोय ना. जा. बर दे पार्टनर. सॉरी. हा तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? मीच बोलतोय. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा ना. मिस गौरी, तुम्हाला काही बोलायचंय का? अगं बाई, मी कशी काय विसरले. ते बिट्टी आल्यापासून वॉशरूमला गेलीच नाही ना. ती रुद्र सरांना सांगणार नाही, लाजेल ती. मी बघते. गौरी
सॉरी सॉरी सॉरी. किती वेळेस सॉरी बोलणार आहेस? त्यापेक्षा ज्यासाठी आली ना ते कर ना. माझ्याशी बोलायचं राहिलं, पण मी जे काही बोलतोय ना त्याकडे तुझं लक्ष नाहीये. सगळं लक्ष आहे ना तुझं तुझ्या मुलीकडे. मुलीकडेच जर लक्ष द्यायचं होतं ना तर कशाला मला भेटायला यायचं होतं? बिट्टी, मी आलोच. काय झालं किशोरजी? काही प्रॉब्लेम आहे का? हिलाच विचारा. मला वाटतं मिस्टर पैठणकर, गौरी तयार नाहीत लग्नासाठी. इथं मी आमच्या पुढच्या आयुष्यासाठी बोलतोय तर हिचं लक्ष फक्त तिच्या मुलीकडेच आहे. एकदा झालं, दोनदा झालं, सारखं सारखं तेच. माझ्या बोलण्याला, या भेटीला जर महत्वच नाहीये तर मग कशाला? आम्हाला जरा मोकळेपणाने बोलता यावं म्हणून मी हिला इथे बोलवलं, तर हिचं संपतच नाहीये. माझ्या मुलीचं हे असं, माझ्या मुलीचं तसं, तिला हे आवडतं, तिला ते आवडतं, हेच सुरू आहे आल्यापासून. बरोबर आहे तुमचं, आय अंडरस्टँड. बट त्यांची मुलगी लहान आहे अजून, त्यामुळे असं घडणारच ना. शेवटी आई आहेत त्या. मान्य आहे ना, पण लग्न करण्याचा निर्णय यांचाच होता ना, मग त्यासाठी थोडा वेळ नाही देऊ शकत त्या? आणि मलाही मुलगा आहे. आई इतकी नसेल कदाचित, पण मलाही त्याची काळजी वाटते. पण मी त्याला घरी ठेवून आलोच ना. आणि मलाही वाटतं की या पहिल्या भेटीगाठीत जे काही आमचं बोलणं होईल त्यावर आमचं फ्युचर अवलंबून आहे. बोलताच आलं नाही नीट तर फ्युचरचा विचार करण्यात काय अर्थ आहे?